श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ कुटुंब या आपल्या लाडक्या चॅनेलवर मी तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत करते. आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी खूप खूप खास आहे. आपण अनेकदा अक्कलकोटला जातो, मठात जातो, स्वामींची पूजा करतो. पण आपल्या मनात एक प्रश्न नेहमी येतो, माझ्या स्वामींचा वास माझ्या घरात आहे का? स्वामी खरोखर माझ्या घरात आले असतील का? आज आपण याच विषयावर अगदी मनापासून गप्पा मारणार आहोत. जर तुमच्या घरात स्वामींची कृपा असेल तर तुम्हाला अशा काही सूक्ष्म खुणा आणि अनुभव जाणवतात जे पैशाने किंवा इतर कोणत्याही गोष्टीने विकत घेता येत नाहीत. आज मी तुम्हाला अशा खुणा आणि अनुभव सांगणार आहे ज्यावरून तुम्हाला स्पष्ट समजेल की स्वामी तुमच्या पाठीशी आणि तुमच्या घरातच आहेत. घरात स्वामींचा वास असल्याचे 7 संकेत. पहिली आणि सर्वात मोठी खूण म्हणजे घरात अचानक मिळणारी अनामिक शांतता. बाहेर कितीही टेन्शन असो, कामाचा ताण असो किंवा कितीही मोठा त्रास असो, पण जसे तुम्ही तुमच्या घरात पाऊल ठेवता तसे तुमचे मन अचानक शांत होते. घरात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते. हे स्वामींच्या उपस्थितीचे पहिले लक्षण आहे. दुसरी खूण म्हणजे अचानक येणारा मंद सुगंध. अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की घरात कोणतीही अगरबत्ती किंवा धूप लावली नसतानाही अचानक ताजी फुले, चंदन किंवा अत्तराचा मंद सुगंध येतो. विशेष सकाळी पूजा करताना किंवा रात्री झोपताना हा सुगंध अनुभवता येतो. हा सुगंध म्हणजे साक्षात स्वामींची तिथली उपस्थिती असते. तिसरी खूण म्हणजे घरातील कठीण प्रसंगात अचानक मार्ग सापडणे. जेव्हा घरावर खूप मोठे संकट येते, असा प्रसंग येतो जिथे वाटतं आता सर्व संपले आहे आणि अचानक असा एखादा माणूस धावून येतो किंवा अशी गोष्ट घडते ज्याने ते संकट सहज टळले जाते. स्वामी स्वतः प्रकट होऊन येत नाहीत, तर कोणाला तरी माध्यम बनवून तुमच्या मदतीला पाठवतात. चौथी खूण म्हणजे लहान मुले आणि प्राण्यांचे वर्तन. घरातील लहान मुले किंवा पाळीव प्राणी अचानक स्वामींच्या फोटोकडे बघून हसतात किंवा शांत बसतात. लहान मुले निष्पाप असतात. त्यांना अदृश्य सकारात्मक ऊर्जा खूप लवकर जाणवते. पाचवी खूण म्हणजे अन्नपूर्णेचा आशीर्वाद. घरात पैसे कमी असो वा जास्त, पण कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. अचानक पाहुणे आले तरी अन्न कधीच कमी पडत नाही. घरात सतत तृप्तता आणि समाधान राहणे ही स्वामींच्या कृपेची खूण आहे. सहावी खूण म्हणजे स्वप्नात दृष्टांत किंवा स्वामींचे दर्शन. अनेकदा जेव्हा आपण एखाद्या मोठ्या अडचणीत किंवा विचारात असतो, तेव्हा रात्री स्वप्नात स्वामींची मूर्ती, अक्कलकोटचा वटवृक्ष, पादुका किंवा एखादा साधू पुरुष दिसणे. स्वप्नात स्वामी दिसणे हा थेट स्वामींचा संदेश असतो की मी तुझ्यासोबतच आहे. सातवी खूण म्हणजे मनात स्वामी नामाचा सतत जप चालणे. तुम्ही काम करत असाल, स्वयंपाक करत असाल किंवा गाडी चालवत असाल, तुमच्या नकळत मुखातून किंवा मनात श्री स्वामी समर्थ चालू असणे. स्वामींची कृपा असल्याशिवाय अशी ओढ निर्माण होतच नाही. स्वामी भक्तांनो, स्वामी कशा प्रकारे भक्ताच्या घराला आपले घर मानतात याची एक सुंदर कथा स्वामी चरित्रात येते. चोळप्पा महाराज जेव्हा स्वामींना आपल्या घरी घेऊन गेले, तेव्हा स्वामींनी त्यांच्या घरात कित्येक वर्ष वास केला. चोळप्पाचे घर मोठे नव्हते, श्रीमंती नव्हती, पण तिथे भक्ती आणि प्रेम होते. स्वामींनी दाखवून दिले की मला सोन्याचे सिंहासन नको, मला भक्ताचे प्रेम आणि निस्सीम श्रद्धा हवी आहे. तसेच एका आधुनिक भक्ताचा अनुभव आहे. एका कुटुंबावर खूप मोठे कर्ज झाले होते. घरात खायला अन्न नव्हते. त्या भक्ताने स्वामींच्या फोटोसमोर अश्रू ढाळत एकच प्रार्थना केली, स्वामी, आता तुम्हीच माझे घर सांभाळा. आश्चर्य म्हणजे पुढच्या एका आठवड्यात त्यांना अशा मार्गाने मदत मिळाली ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. स्वामींनी त्यांच्या घरातील दारिद्र्य दूर केले आणि कायमचा वास केला. स्वामींचा वास कायम टिकवण्यासाठी रोज काय करावे?
जर आपल्याला वाटत असेल की स्वामींनी आपल्या घरात कायम राहावे, तर आपणही घरातील वातावरण सात्विक ठेवले पाहिजे. यासाठी रोज या काही गोष्टी नक्की करा. पहिली गोष्ट, संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान घरात कापूर आणि सुगंधी धूप दाखवा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. दुसरी गोष्ट, घरातील अहंकार, भांडणे आणि कटकट दूर ठेवा. ज्या घरात सतत एकमेकांचा अपमान आणि शिवीगाळ असते, तिथे स्वामींचा वास राहत नाही. तिसरी गोष्ट, रोज घरात जो स्वयंपाक बनेल त्याचा पहिला भाग किंवा पाण्याचा पहिला थेंब स्वामींच्या फोटोसमोर नैवेद्य म्हणून ठेवा. चौथी गोष्ट, रोज संध्याकाळी घरात मोठ्या आवाजात किंवा स्पष्ट उच्चारात तारक मंत्र लावा किंवा स्वतः म्हणा. पाचवी गोष्ट, घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात पक्ष्यांसाठी अन्न आणि पाण्याची सोय करा. भुकेल्याला दिलेला घास थेट स्वामींपर्यंत पोचतो. माझ्या सर्व स्वामी भक्तांना माझी एकच विनंती आहे. स्वामींच्या चमत्कारापेक्षा स्वामींच्या भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या शब्दांवर विश्वास ठेवा. तुमच्या घरात स्वामी नक्कीच आहेत. फक्त ते अनुभवण्यासाठी तुमचे मन आणि श्रद्धा शुद्ध हवी. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ आणि स्वामींच्या या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. आज मी ज्या 7 खुणा आणि अनुभव तुम्हाला सांगितले, त्यापैकी कोणता अनुभव तुमच्या घरात किंवा तुमच्या आयुष्यात तुम्ही कधीतरी अनुभवला आहे का? जर तुम्हाला स्वामींची उपस्थिती कधी जाणवली असेल, तर तुमचा तो सुंदर अनुभव कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून ठेवा. कारण तुमचा एक अनुभव वाचून दुसऱ्या एखाद्या निराश झालेल्या भक्ताच्या मनात स्वामींवरची श्रद्धा आणि आशेचा किरण पुन्हा निर्माण होऊ शकतो. आणि हो, जर तुम्ही आपल्या श्री स्वामी समर्थ कुटुंब या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल, तर आपल्या या भक्तिमय कुटुंबाचा भाग नक्की व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग कॉमेंटमध्ये सर्वांनी एकदा मनापासून टाईप करा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि स्वामींचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहो ही स्वामीचरणी प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ.